नमस्कार. नवरात्रीच्या निमित्ताने आपण हा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष होणार आहेत त्या निमित्ताने हा कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे आणि त्यामधलं हे पुष्प मला अर्पण म्हणजे सादर करण्याची संधी मिळालेली आहे. त्याबद्दल नियोजकांचे मी प्रथमच आभार मानते आणि आपण सुरुवात करूया. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्रीमत्सद्गुरुचरणारविन्दाभ्यां नमः. श्रीमत्कुलदेवताय नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिर्देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो नमामि. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. याबरोबरच जरा दुर्गा मातेचंही आपण स्मरण करूया. आपल्याला येत असेल आपणही म्हटलं तरी हरकत नाही. प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चन्द्रघण्टेति कुष्माण्डेति चतुर्थकं पंचमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रीति महागौरीति च अष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा प्रकीर्तिता. उक्तान्येतानि नामानि ब्रह्मण्येव महात्मना. दुर्गा माता की जय. राम कृष्ण हरी जय जय राम. राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम. गोवर्धनहर गोपालनरत जय जय
त्यांनी या अभंगातून सांगितलंय त्यासाठी काय काय करा आपण पाहूया. मोलाचे आयुष्य वेचुनिया जात, मोलाचे आयुष्य वेचुनिया जात, पूर्व पुण्य होय लाभयाचा, पूर्व पुण्य होय लाभयाचा, मोलाचे आयुष्य वेचुनिया जात, मोलाचे आयुष्य वेचुनिया जात. अनंत जन्मीचे शेवट पाहता, अनंत जन्मीचे शेवट पाहता, नरदेह हाता आला तुझ्या, नरदेह हाता आला तुझ्या, मोलाचे आयुष्य वेचुनिया जात, मोलाचे आयुष्य कराल जोडी येईल कार्यासी, कराल जोडी येईल कार्यासी, घ्यावे विठ्ठलासी सुखाला, घ्यावे विठ्ठलासी सुखाला, मोलाचे आयुष्य वेचुनिया जात. तुका म्हणे कारा आयुष्याचे मोल, तुका म्हणे कारा आयुष्याचे मोल, नका वेचू बोल नामे दीन, नका वेचू बोल नामे दीन, मोलाचे आयुष्य वेचुनिया जात, मोलाचे आयुष्य, मोलाचे आयुष्य, मोलाचे आयुष्य. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग आहे आणि या तुकाराम महाराजांचा थोडा परिचय किंवा त्यांना वंदन करणं हे आवश्यकच आहे, कारण पूर्वरंगाला त्यांचा अभंग घेतलाय. त्यांची अभंग गाथा ही अतिशय प्रसिद्ध आहे आणि प्रत्येक अभंगातून आपलं जीवन कसं जगावं याचे सुंदर धडेच त्यांनी दिलेले आहेत. आणि म्हणून त्यांच्यासाठी एक श्लोककार म्हणतायत, कृपा सागरे नाव निर्माण केली, असंख्यात बुद्धी तरुणी जगेली, पुढे तरायासी उपाय केला, म्हणून तुका मृत्यू लोकासी आला. पंढरनाथ महाराज की जय. कृपासागरे नाव निर्माण केली. कृपासागर म्हणजे या भगवंतानी, परमेश्वरानी, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की कलियुगामध्ये नामाचं फार महत्व आहे. त्यांनी नामाची नावच तुम्हाला करून दिलेली आहे की नाम घ्या आणि पुढे चला. तर या कृपासागरे नाव निर्माण केली, असंख्यात बुद्धी तरुणीच गेली. असंख्यात बुद्धी असा शब्द वापरलाय की जे जाणते आहेत, नामाचं महत्व जे जाणतात ते तरुणच जातात. पण मग परमेश्वराला सगळ्यांचीच काळजी आहे ना, म्हणून तो म्हणतो मग उरलेल्यांसाठी काय? कृपासागरे नाव निर्माण केली, असंख्यात बुद्धी तरुणीच गेली, पुढे तरायासी उपाय केला. इतर सगळ्या लोकांना करायला उपाय पाहिजे ना, काय उपाय केला? म्हणून तुका मृत्यू लोकासी आला. तुकाराम महाराज की जय. असे हे तुकाराम महाराज की ज्यांनी खरोखरच स्वतः विठ्ठल विठ्ठल असं नाम घेऊन स्वतःचा तो उद्धार
करून घेतलाच, पण इतर सभोवतालच्या अनेकांना भक्तिमार्गाला लावलं, नामाला लावलं आणि त्यांचाही उद्धार यांनी घडवून आणलाय. आणि आता जर आपण देहूला पाहिलं तर त्या गाथेचं मंदिरच निर्माण झालेलं आहे. उल्लेख एवढ्यासाठी करते की कधी आपण तिथे म्हणजे त्या देहूला गेलोच तर जरूर त्या गाथेच्या मंदिरात जावं आणि फिरता फिरता आवडत्या एका अभंगाशी रेंगाळावं, त्याचं चिंतन करावं आणि तुकाराम महाराजांना वंदन करून पुढे जावं. खूप छान मंदिर आहे आणि अशा या गाथेतून त्यांनी आपल्याला जीवनाचा मार्गच दाखवून दिलेला आहे. आत्ताच्या या अभंगात ते असाच आपल्याला की मोलाचं आयुष्य अरे वेचून चाललंय. आपल्याला माहिती आहे की एकदा जन्म झाला की मृत्यू येईपर्यंत हा जो मधला काळ आहे हे आयुष्य आहे आणि प्रत्येकाला असं सुंदर आयुष्य भगवंतांनी बहाल केलेलं आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत की हे आयुष्य फार फार मोलाचं आहे. आता हे का मोलाचं आहे, कसं मोलाचं आहे, कसं घालवायचं, एकेका चरणामध्ये ते फार सुरेख शब्दात वर्णन करत आहेत की मोलाचे आयुष्य वेचुनिया जाय, पूर्व पुण्य होय लाभ याचा. हे आयुष्य तुला असं कसं नाही मिळालं बरं. कित्येक योनीमध्ये कित्येक जन्म घेऊन 84 लक्ष योनी असं म्हणतात की आपण जन्म घेत घेत आपण पुढे आलोय, काही ना काहीतरी चांगलं कार्य केलंय आणि म्हणून त्यांनी उल्लेख केलाय की पूर्व पुण्य होय लाभ याचा. लगेच आपण विचार करतो की काय सारखं पाप आणि पुण्य, पण तुकाराम महाराजांनीच अगदी एका वाक्यात त्याचा परिचय करून दिलाय. पुण्य पर उपकार पाप दे पर पीडा. पुण्य पर उपकार पाप दे पर पीडा. आणि करणारी जोडा, आणि करणारी जोडा. त्यांनी दोन शब्दात वर्णन केले बघा. पुण्य म्हणजे परोपकार, पाप परपीडा. चांगल्या माणसांना किंवा गरजवंताला एखाद्या अत्यंत गरज असेल त्याला मदत करणं हा पुण्य आणि परपीडा दुसऱ्याला त्रास देणं पाप. अगदी सोप्या भाषेत त्यांनी सांगून टाकले की पुण्य तुझं काहीतरी चांगलं पुण्य केलंय, पूर्व पुण्य होय लाभ याचा. तुझ्या पूर्व पुण्यामुळे या नरदेहाचा लाभ झालेला आहे. आणि हा कुठला पूर्व पुण्य, पुढच्या चरणात ते म्हणतात अनंत जन्मीचे शेवट पाहता नरदेह हाता आला तुझा. अनंत जन्म घेऊन झाल्यानंतर त्यांचे शेवट त्या चित्रगुप्ताने आणि परमेश्वराने हिशोब करून मग तो तुला नरदेह प्राप्त झालेला आहे. म्हणजे इतके कष्ट आपले सुद्धा मागे झालेले आहेत ते जाणून तू या आयुष्याचं मोल जाणून घे असं त्यांना सांगायचं की हे आयुष्य हे फार मोलाचं आहे. तुला असंच तसंच मिळालेलं नाहीये, तुझेही कष्ट त्याच्या मागे आहेत. आणि म्हणून अनंत जन्मीचे शेवट पाहता नरदेह हाता आला तुझ्या. हा नरदेह तुला मिळालेला आहे त्याचं तू सार्थक करून घे किंवा काहीतरी उत्तम मोल करून घे असं ते म्हणतायत. आणि मग पुढच्या ह्याच्यात ते काय, आता मग हे मोल कसं करायचं किंवा नंतर काय करायचं, एक एक अगदी क्रमबद्ध. कराल ते जोडी येईल कार्यासी, घ्यावे विठ्ठलासी सुखाराही. तुम्ही जे जे काय करणार आहात ना तेच तुमच्या जोडी जमा होणार आहे, जोडलं जाणार आहे, जोडलं जाणार आहे. जे जे काही तुम्ही कर्म करणार आहात मग ते बरं असो, चांगलं असो, उत्तम असो, ते तुमच्याबरोबर जोडलं जाणार आहे. आणि हे जोडलं जाणार आहे आणि म्हणून प्रत्येकाला तुम्हाला माहिती आहे की सुख आनंद हवंच असतं. हे कर्म करताना सुद्धा आनंदाने करावं, सुख मिळावं यासाठी घ्यावे विठ्ठलासी सुखाला अशी पुढची ओळ आहे. पण आपण पहिली अर्धीच ओळ आधी सुरुवात बघूया की कराल ते जोडी येईल कार्यासी. मग आता कराल म्हणजे नेमकं काय करायला हवं. रामदास स्वामींनी दासबोधात नरदेहाचा एक सुंदर समासच आहे. पूर्ण दासबोधच काय करावं त्याचं उत्तम उदाहरण आहे, परंतु तो जरा कळायला थोडा कठीण
त्यांनी मनाचे श्लोक जे लिहिलेले आहेत ते फार फार सुरेख आहेत. आणि त्यातल्या पहिल्या 10 श्लोकात ते ह्या ओळीचं अगदी सुंदर स्पष्टीकरण करतात. कराल ते जोडी येईल कार्यासी. मग कराल म्हणजे तुम्ही काय कराल त्यांनी वर्णन केले बघा. मी पटापट धावता आढावा घेते कारण आपल्याला खूप वेळ याच्यात न देता नानाजी देशमुखांकडे वळायचं आहे. परंतु किती तुकाराम महाराजांनी हा महत्त्वपूर्ण श्लोक सांगितलेला आहे की आपल्या आयुष्याचं मोल करणं आवश्यक आहे. आणि इथे सगळे जे फोटो लावलेले आहेत हे असे आयुष्याचं मोल नव्हे अमूल्य आयुष्य करून सोडलेले असेल. त्यामुळे त्यांना वंदन करूनच आपण पुढे जाऊया की कराल ते जोडी येईल कार्यासी. आता ह्याच्यामध्ये मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे. आता मनालाच ते सांगतात कारण लोकांना उपदेश आवडत नाही. त्यामुळे रामदास स्वामी मनालाच म्हणतात की मना सज्जना तू बाबा भक्ती पंथेची जा त्याच्याशिवाय काही आपलं खरं नाही. मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. श्रीहरी म्हणजे भगवंत आणि त्याचा हात धरल्याशिवाय आपलं काही गाडं पुढे जाऊच शकत नाही. हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर श्वासोश्वास आपण नाही रोखू पण शकत नाही आणि करू पण शकत नाही. त्याच्या इच्छेनेच ते होतं. हृदयाचं कार्य आतड्यांचं कार्य त्याच्या इच्छेनेच होतं. आणि म्हणून त्याचा हात धरूनच तुम्हाला जायचं आहे असं रामदास स्वामी सांगतायत की मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. आता मग पुढच्या 2 ओळीत ते काय मग नक्की काय करायचं. जनी निंद्य ते सर्व सोडवून द्यावे जनी वंद्य ते सर्व भावे करावे. निंद्य म्हणजे ज्या वाईट गोष्टी आहेत सगळ्यांना त्या वाईट आपल्याला माहीत असतं की वाईट या शब्दाचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे. त्याचं काही स्पष्टीकरण करायची गरज नाही. निंद्य गोष्टी सोडून द्याव्यात आणि वंद्य अशा गोष्टी कराव्यात. आता हे श्लोक सुद्धा इतके क्रमबद्ध आहेत इतके क्रमबद्ध आहेत की आपण असं म्हणता म्हणता आपल्याला प्रश्न निर्माण व्हावा की आता निंद्य आणि वंद्य नेमकं काय. लगेच पुढच्या ह्याच्यात त्यांनी सांगितलं. आता शेवटची ओळ आहे त्यांची जनी निंद्य ते सर्व सोडून द्यावे जनी वंद्य ते सर्व भावे करावे. आता वंद्य म्हणजे नेमकं काय. प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी रामाधी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो जनी तो चितो मानवी धन्य होतो. आता वंद्य म्हणजे नेमकं काय करायचं. प्रभाते मनी राम चिंतित जावा. ईश्वरच तुम्हाला जर आयुष्य तुमचं घडवणार आहे आणि तुम्हाला त्याचा आधार आहे भक्कम ईश्वर तर मग प्रभाते मनी राम का चिंतू नये. म्हणून सकाळी सकाळीच तुमच्या इष्टदेवतेचं चिंतन करा. प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी रामाधी वदावा. त्यांनी आपली दैनंदिन कामच सांगितलेलं आहे सगळं की सकाळच्या वेळी उठून ईश्वराचं चिंतन करावं आणि नंतर मग आपलं आंघोळ वगैरे झाल्यानंतर पुढे वैखरीने आपल्याला परावर्षांती मध्यमा वैखरी 4 वाणी आहेत आणि या वैखरीने आपण त्याचं नाव घ्यावं. म्हणजे काय मोठ्याने आपण स्तोत्र मंत्र म्हणून पूजा अर्चा करतो की नाही. तेच त्यांनी सांगितलं की पहाटे मात्र त्याचं ध्यान करावं चिंतन करावं नामस्मरण करावं मानस पूजा करावं आणि नंतर मग वैखरीने त्याचं नाव घ्यावं. आणि पूजा आजच्या एकीकडे रामरक्षा स्तोत्र म्हणा तुमचं कुठलं लक्ष्मीचं स्तोत्र म्हणा गणेशाचं म्हणा श्री सुक्त म्हणा काही आपल्या इष्टदेवतेप्रमाणे किंवा आपल्या मनाला ज्यामध्ये आनंद वाटेल ते आणि पूजा करायची देवाची. असं ते म्हणतात की पुढे वैखरी रामाधी वदावा. सदाचार. आता हे झालं आणि मग नंतर आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दिवसाचे आपण साधारणतः 3 भाग करतो सकाळ दुपार आणि संध्याकाळ. यात सकाळची वेळ सात्विक गणली जाते दुपारची राजस आणि संध्याकाळची तामस. त्यामुळे त्यांनी म्हटलंय की सात्विक वेळी सहसा बघा आपल्याला चोऱ्या माऱ्या लवाड्यांचे गुन्हे त्यावेळी केले तसं ऐकू येत नाही सहसा ते रात्री किंवा यावेळी. आणि दुपारी राजस म्हणजे आपलं काम दैनंदिन कर्म बाहेर पडलं की आपल्याला अर्थ लागतोय तर त्या अर्थार्जनाची सोय आपल्याला करायलाच हवी. आणि म्हणून ते सांगतायत की काय सांगतायत प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी रामाधी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो. सदाचारानेच तुम्ही वागा. पुढचं दिवसभराचं ते तुमचं काम आहे मग नोकरी उद्योग घरातलं काम जे काही आहे ते तुम्ही
चांगलं आचरण करीत उत्तम मार्गाने तो दिवस तुमचा घालवा. मग अर्थार्जन करा किंवा उद्योग करा किंवा शेतीवाडी करा, कोणतंही तुमचं काम करा. ती सदाचार हा थोर सांडू नये, तो कधीच तो सोडून देऊ नका. सदाचार हा थोर सांडू नये तो. आणि मग असं जर आपण वागलं ना, जनी तोची तो मानवी धन्य होतो. रामदास स्वामी म्हणतात काळ्या दगडावरची रेघ आहे की प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी रामा आधी वदावा. सदाचार हा थोर सांडू नये तो, जनी तोची तो मानवी धन्य होतो. असं आहे. आता आपण हे काय म्हटलं की वंद्य गोष्टी, चांगल्या दिवस कसा घालवावा छानपैकी तो. आता मग पुढे ते सांगतात मग निंद्य गोष्टी कोणत्या? मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. आता दिवसभरात सदाचाराने वागताना वासना दुष्ट, इच्छा दुष्ट असता कामा नये. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पापबुद्धी न. कोणतंही काम करताना पापबुद्धी मनात ठेवून दुसऱ्याला मी कसं फसवीन, याला मी कसं, याच्या असा वृत्ती न ठेवता, असा त्याचा अर्थ आहे की मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पापबुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको. धर्माने वागवा, नीतीने वाग. भर्तृहरीतली नीती शतक आहेत. आपण कदाचित बऱ्याच जणांनी त्याचा अभ्यासही केला असेल. राजा होता भर्तृहरी आणि आपल्या सर्व प्रजेनी नीतीनेच वागावं म्हणून त्यांनी अशी नीती वचनांची योजना केलेली आहे की म्हणजे असं नीतीने वागावं. आणि मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पापबुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. या सगळ्याचं म्हणजे तू मी सांगतोय म्हणून नव्हे, तू सारासार विचार कर, पण मना अंतरी सार विचार राहो. पुढे सांगतात ते मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयाची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. पाप संकल्प तर नकोच, मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. कोणताही संकल्प असेल तर तो संकल्प मनामध्ये येतो. अनेक वेळा मनामध्ये आपोआप मी हे करेन तेव्हा असं काहीतरी येत असतात, परंतु त्याच वेळी विचार करायचा की हा काही आपल्या कुटुंबाच्या भल्याचा संकल्प आहे का, आपल्या समाजाच्या भल्याचा आहे का, भारताच्या भल्याचा आहे, जरूर करावा. म्हणून ते सांगतात सरळच आहे, मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयाची. विषय मी काही वर्णन करायला नकोय. अनेक प्रकारचे विषय आहेत वर्णन केलेले की आपल्याला एखाद्याला खाण्यामध्ये जास्त रस असतो, एखाद्याला सौंदर्य पाहण्यात जास्त रस असतो, एखाद्याला आणखीन काही पूजा अर्चा अतिशय करण्यात. कोणत्याही याच्यामध्ये अति तुम्ही करू नका. मना कल्पना ते नको विषयाची, विकारे घडे. आणि त्याने विकार जडतात. अशा विषयांमध्ये जर आपण गुंतत गेलो, जास्त गुंतत गेलो तर त्यामुळे काय होतं की वेगवेगळे विकार जडतात आणि मग सर्व लोकांमध्ये तुमची छी म्हणजे नाचक्की होते. म्हणून मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयाची, विकारे घडे हो जनी सर्व छी. तुमची छी व्हायला नको असेल तर हे सगळं सोडून द्या, वाईट गोष्टी. आणि मग काय करा, मना नाही अजून ते सांगतात पुढच्या याच्यामध्ये, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. म्हणजे हे सगळे षड्विकार आहेत. मी त्याचं काही जास्त वर्णन करत नाही. याच्यामध्येही तू गुंतू नकोस. आता मग हे निर्माण कशाला केले तर त्याची किंचित आवश्यकता आहे. अगदीच तुम्ही गुळमटपणे वागायला लागलात आणि मुलं कशी वागायला नाही चालायचं. थोडा करून हवाच, किंचित हवं, पण ते किंचित. कधी कधी आपण त्याच्यामध्येच बुडून जातो आणि मग क्रोधाचा पारा चढला की काही सुचत नाही. आपल्याला घाम फुटतो, त्रास होतो आणि मग आपल्याला त्याचा भयंकर त्रास होतो आणि होतो आणि होतोच. रामदास स्वामींनी सांगितलंय की नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी. तर कामाचं वर्णन तुम्ही करायलाच नको. नको रे मना काम नाना विकारी,
नको रे मना लोभ हा अंगीकारू. आता लोभ तर काय, सगळीकडे मॉल आणि याच्यामध्ये माया जाल, मी तर त्याला म्हणते की मोहाच्या फुलबागा सगळीकडे लावलेल्या आहेत. पण त्यात किती गुंतायचं, किती मोहाने किती वस्तू जमा करायच्या, ज्याचं त्यांनी ठरवा, म्हणजे मग तुम्ही त्याच्यात गुंतू. जरूर घ्या त्याचा आनंद, भरपूर उपभोग घ्या, परंतु कुठेतरी त्याचा एक मर्यादा असावी हे जाणा, म्हणजे गुंतू नका. त्यांनी असं सांग, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना नाधिकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरो दंभ भारी. मत्सर तर कधीच करू नका. म्हणजे कधी कधी आपण उगाचच काहीतरी विचार करत असतो की आपले त्याच्याकडे मर्सिडीज आहे, अमुक आहे, तमुक आहे, असू देत की त्याचे कष्ट आहे. मत्सर, याला म्हणतात मत्सर, की माझ्याकडे नाही त्याच्याकडे आहे असं. तो त्याच्यात जाऊच नका. आपल्याला देवाने जे दिलंय किंवा आपल्याला कष्ट करतायत त्याच्यातून पुढे जा, असं रामदास स्वामी म्हणतायत की नको रे मना क्रोध हा केदकारी, नको रे मना कामना नाधिकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारी, नको रे मना मत्सरो दंभकारी. दंभ, ढोंग आणि लबाडपणा तर अजिबात परमेश्वराला आवडत नाही. आणि म्हणून हे सगळं सोडून दे. आणि मग काय कर, मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांचे निववावे. मना श्रेष्ठ, आता ह्या आपल्या दिवसभराच्या निरीक्षणातलं किंवा आपल्या जीवनातलं जे जे काही तुला श्रेष्ठ वाटेल ते तू जवळ कर. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे. कधी कधी अत्यंत मोठी माणसं असतात किंवा कधी कधी मानाने मोठी असतात, कधी कधी त्यांच्या शक्तीने मोठी असतात, तर त्यांच्याजवळ उगाचच आपण वाद करायला जायचं नाही. म्हणून ते मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित. कधी कधी नीच बोलणं सोसून घ्यावं लागतं. केव्हा आपल्याकडे दोन द्यायची शक्ती नसेल तेव्हा सोसायलाच लागतं. म्हणून मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. आपल्या अंगात नम्रता हवीच. नम्रतेमुळे खूप मोठा फायदा होतो की कितीतरी लोकांना आपण जोडले जातो. आता आपल्याला हाच विषय फार महत्त्वाचा आहे की कुशल संघटन. यासाठी नम्रता हवीच. नम्रतेमुळेच आपण माणसं जोडणार आहोत. आणि माणसं जोडली ना की आपल्याला खूप मोठा फायदा होतो असा की आपल्याला विविध माणसांची दैनंदिन आचरणं समजतात आणि आपल्याला त्यांच्याकडले गुण घेता येतात. आणि म्हणून असं सांगितलंय की नम्रता अंगी हवीच. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रे निववावे. आपण नेहमी म्हणतो की आपण सगळ्यांना काय आनंदी करू शकत नाही, नाही करायला जायचं, पण जास्तीत जास्त सगळ्यांना संतुष्ट ठेवता येईल निदान आपल्या कुटुंबात तरी एवढी काळजी आपण घेतली तरी पुरे आहे. असं ते रामदास स्वामी सांगतायत की सर्वांना निववण्याचा म्हणजे जास्तीत जास्त संतोषी करण्याचा आपण प्रयत्न करावा. म्हणजेच काय, कष्ट आपण खूप करावेत ती कुटुंबातल्या सगळ्यांसाठी भरपूर कष्ट करून त्यांना आनंद द्यायचा प्रयत्न करावा जरूर. आणि मग ते पुढे म्हणतात मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रे निववावे. मग काय, देहे त्यागिता. आता नाहीतर मग हे सगळं करता करता कधीतरी देह त्यागायची वेळ येणारच आहे. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. असं तू वाग. आचरण कसं असावं, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. सगळ्यांना निववता नाही आलं तरी हरकत नाही, परंतु सज्जनांना मात्र दुखावू नका. सज्जनांना दुखावल्यानंतर पापच लागतं. कारण भगवंतांना सज्जन माणसं फार प्रिय असतात. तेव्हा इतरांना आपण निववतो, शांत करतो किंवा समाधान देतो, आनंद देतो, पण ते सांगतायत की देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. असंच वागा. मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना आणि त्यासाठी मग तुम्हाला चंदनासारखं झिजावं लागलं तरी चालेल, पण मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. सज्जनांना
कायम संतुष्ट ठेवा. साधू संत हे जे लोक आहेत हे ईश्वराच्या जवळचे असतात, म्हणजेच त्यांनी ईश्वराची ओळख करून घेतलेली असते. म्हणजेच काय, आपल्या सभोवतालच्या प्रत्येकामध्ये त्यांना ईश्वर पाहण्याची शक्ती प्राप्त झालेली असते, त्यांनी प्रयत्नाने करून घेतलेली असते. आणि म्हणून त्यांना दुखवायचा प्रयत्न करू नका. आता मग नंतर नेमकी काय पुढे काय आपण म्हणतो की आणि नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पापसाचे, घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे. मनासारखं झालं नाही की आपल्याला फार दुःख होतं आणि मग त्याचा आपण विचार करत राहतो, हे असं का झालं, असं का झालं, असं का झालं. काय सर्व कर्म आपलंच काहीतरी असतं. तेच सांगताय की काय, नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे. पुढीलांचे म्हणजे आपले पूर्वीचे नातेवाईक, त्याच्या पूर्वीच्या पिढ्या, यांनी सगळं ठेवलेलं जे काही संपत्ती आहे त्या संपत्तीवर उगाचच वाद, उगाचच काही हलवत न करता ती तुम्ही योग्य रीतीने करून द्या. त्यामध्ये नको रे मना द्रव्य, पुढीलांच्या द्रव्यासाठी तू उगाचच तुझा सगळ्या शरीराचा संताप करून घेऊ नकोस. नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पापसाचे. आणि अशी काय एकदा स्वार्थ बुद्धीची सवय झाली की पाप आहेच मग, कारण दुसऱ्याला पीडा होते आपल्या करण्याने, आपल्या बोलण्याने, की पाप आलंच. म्हणून ते सांगतायत नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पापसाचे, घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, आणि मग न होता मना सारिखे दुःख मोठे. आणि मग काय करायचं, सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. आणि म्हणून आपण सगळं करतोच आहे, कर्तृत्व आपलं असेलच, प्रयत्न आपले असतीलच, पण रामाला किंवा आपल्या इष्टदेवतेला, गुरुला, जे कोणी असतील त्यांचा भक्कम आधार, त्यांचं नाम घेऊन जर तुम्ही काम केलं तर तुमचं काम यशस्वी होणारच, असं ते सांगतायत. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, दुःखाची स्वये सांडी जीवी करावी. फार महत्वाचं वाक्य आहे. दुःखाची स्वये सांडी जीवी करावी. आपल्याला दुःख होतं आणि मग आपण सारखं तेच तेच उभारत बसतो, बिलकुल नाही. ते सांगतात दुःखाची स्वये सांडी. आता बघा, आपल्या हातून दूध सांडलं ते आपल्याला परत घेता येतं का? तसं दुःख सांडूनच टाका, पुन्हा त्याची आठवण नाही होता. किती सुंदर शब्द वापरलाय, सांडी. सांडूनच टाका. बरोबर आहे, अनेक वेळेला आपल्याला दुःखाचे प्रसंग येतात, आपल्याला कळत नाही, कित्येक गोष्टी असतात की त्या आपल्याला कळत नाही. परंतु मग त्यासाठी आपण किती त्रागा करायचा, पुन्हा पुन्हा किती तेच उगाळायचं, कारण तेच तेच आपण मनात ठेवलं की आपल्यासमोर पण तेच येतं. बघा, आपण 5-6 महिने विचार करतो माझ्या घरी गाडी येऊ दे, गाडी येऊ दे, गाडी येऊ दे, सगळी तयारी करतो आणि काही काळानंतर गाडी दारात उभी राहते, सगळे खुश होतो. तसं दुःखाचं आहे की हे माझं दुःख, मलाच काय झालं, असंच काय झालं, त्यांनीच काय केलं, मीच काय केलं, कितीतरी शंका, आणि तेच 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 अजून एक दुःख तुमच्यासमोर आहे, पुन्हा उगाळत राहिलं अजून एक दुःख. म्हणजे म्हणून ते सोप्या शब्दात सांगतायत की सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, दुःखाची स्वये सांडी जीवी कर. सांडूनच टाका, की उचलता येणार नाही, पुन्हा डोक्यात येणारच नाही. दुःखाची स्वये सांडी जीवी करावी, देहे दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा स्वस्वरूपे भर. पुढच्या 2 ओळी फार कठीण आहेत. देहे दुःख ते सुख कसं काय मानायचं हो? एकदा का दुःख शरीराला निर्माण झालं की दुःखच आहे आणि ते दुःखच म्हणतो आपण. पण पॉझिटिव्ह थिंकिंग, इंग्लिशमध्ये बोलते मी, की सकारात्मक विचार आपण केला की जे हे मला आता दुःख आहे ना, हे माझं काहीतरी पाप किंवा माझं काहीतरी वाईट गोष्टी घेऊनच जाणार आहे आणि ते मी सोडून देणार आहे, असा जर विचार केला. ते रामदास स्वामी असा विचार करायला सांगतायत की सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, दुःखाची स्वये सांडी जीवी करावी, देहे दुःख ते सुख मानित जावे. आणि विवेके, नीट विचार केला, विवेकाने विचार केला की काही काही गोष्टी आपल्याला उलगडतात. म्हणून ते म्हणतात की सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, दुःखाची स्वये सांडी जीवी करावी, देहे दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा स्वस्वरूपे धरावे. स्वतःच्या आपल्या आत्म्याला संतुष्ट करण्यासाठी रामाची कास धरा आणि म्हणजे मग तुमचं जीवन सुखी होईल. असं हे सगळ्या पहिल्या 10 श्लोकामध्ये नक्की तुम्ही कसं 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 वागत जा आणि मग तुम्ही स्वस्वरूपे भरावे, म्हणजे तुमचा आत्मा आणि
संत रामदास स्वामी महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय. आपण पाहत होतो की तुकाराम महाराजांनी सांगितलंय, कराल ते जोडी येईल कार्यासी. तुम्ही जे जे काही कराल ते तुमच्या बरोबर येणार आहे, ते तुमच्या कर्माचं हे जोडलं जाणार आहे तुमच्या नशिबाशी. आणि म्हणून ध्यावे विठ्ठलासी सुखादारी. आता ह्या ओळीत पण आणखीन एक मस्त मर्म आहे. ध्यावे विठ्ठलासी. आपल्याला वाटतं की काही आम्हाला हे शक्य नाही, ध्यावे म्हणजे ध्यान करावे, नामस्मरण करावे, डोळे मिटून बसत नाही, अजिबात नाही. सोप्या भाषेत सांगायचं ध्यावे म्हणजे काय? ध्यावे विठ्ठलासी सुख. तुम्हाला सुख पाहिजे ना, मग विठ्ठलाने कोणाकोणाला सुख दिलंय ते पहा ना. त्याच्या कथा आहेत, भजनं आहेत, त्यांचं चिंतन करा, ध्यान करा. आपल्या ध्यानामध्ये विठ्ठलाच्या कथा, विठ्ठलाची भजनं, याच्यामध्ये तो कमरेवर हात घेऊन उभा आहे, कोण मला हात मारतोय मदतीला आणि मी जातोय, पण त्याचं आठवण करा, असं त्याचं म्हणणं आहे. आणि हे तुकाराम महाराज सांगतायत, ध्यावे विठ्ठलासी सुखा लागे. तुम्हाला जर सुख, समाधान, आनंद हवा असेल तर त्या विठ्ठलाच्या कथांमधलं मर्म जाणून घ्या आणि त्याचं चिंतन करा. कसं जाणून घ्या पाहूया एका पदात. पांडुरंग माझे आई, जय जय विठ्ठल रखुमाई. पांडुरंग माझे आई, जय जय विठ्ठल रखुमाई. दराईचे दरण दरिसी, जय जय विठ्ठल रखुमाई. साचा माया भाजी तुळसी, जय जय विठ्ठल रखुमाई. पांडुरंग माझे आई, जय जय विठ्ठल रखुमाई. डोई हस्तांबराचे डोळे शिवशी, जय जय विठ्ठल रखुमाई. सखुसाठी तू सखु होशी, जय जय विठ्ठल रखुमाई. पांडुरंग माझे आई, जय जय विठ्ठल रखुमाई. विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई. विठ्ठलासी सुखा लागी म्हणजे विठ्ठलाचं ध्यान, त्याच्या कथांचं, भजनांचं जर आपण चिंतन केलं तर आपल्याला त्यातून सुख निश्चित मिळणार आहे. कारण आपल्या हातून आपोआप परोपकार घडायला लागेल आणि मग आपोआप सुख समाधान आपल्या घरी नांदेल. हे निश्चित तुकाराम महाराज सांगतायत की कराल ते जोडी येईल कार्यासी, ध्यावे विठ्ठलासी सुखाला. पुढच्या याच्यात ते म्हणतात की साचली धन होईल ठेवण, तैसी नारायण जोडी करा. आता मी जरा पटापट घेते कारण आपला हा पूर्वरंग तर खूपच वाढेल. साचली धन होईल ठेवण. प्रत्येक, तुम्हाला माहिती आहे मुंबईत तर काही बोलायलाच नको, घराच्या बाहेर पडलं की पैशाशिवाय काम चालत नाही. तेव्हा अर्थार्जन फार महत्वाचं आहे. अर्थार्जन फार महत्वाचं. तुकाराम महाराज पण तेच सांगतात की साचली जरूर धन मिळवा. साचली धन होईल ठेवण. तुमचं धन जर तुम्ही हळूहळू हळूहळू साचवण्याचा म्हणजे काही व्यवस्थित योग्य पद्धतीने ठेवण्याचा जर प्रयत्न केला तर तुमची ठेवण होईल पुढच्या आयुष्यासाठी किंवा पुढच्या कुठल्या तरी तुमच्या उपक्रमासाठी, कार्यासाठी तुम्हाला ते धन उपयोगी नक्कीच पडेल. धनाच्या बाबतीत हे धन साठवायला तर हवंच, भरपूर साठवा. पण ते भरपूर धन झेपण्याची क्षमता पण ठेवा. कारण कुठेतरी चोरांनी मागांनी ते नेता कामा नयेत, मग ती साठवण व्यवस्थित झाली पाहिजे. आणि मग असं हे भरपूर धन कमवा, साठवण होईल. संस्कृत मधल्या सुभाषित काय म्हणतात? धनम अलब्धम कांक्षेत, धनम अलब्धम कांक्षेत, रक्षेत वेक्षणात्, रक्षतात् धनैच्छातु. हे धन जर तुम्ही असं रक्षण केलंय तर ते तुम्हाला नक्की उपयोगी पडेल. असं ते सांगतायत की हे धन तुम्ही उत्तम प्रकारे साठवा. जितकं साठवायचं तितकं साठवा, पण
शेवटच्या ओळीत म्हणतायत वृद्धम तीर्थेषु निक्षिपे. असं हे साठवलेलं धन, वाढवलेलं, वृद्ध म्हणजे वाढलं, खूप साचलं, तर त्याचा जे तुम्ही खर्च करणार आहात तो तीर्थासमान त्याची किंमत झाली पाहिजे. वृद्धम तीर्थेषु निक्षिपेत, असं ते तुम्ही खर्च करा, असं हे सुभाषितकार म्हणताय. आणि तुकाराम महाराजही तेच म्हणतायत की साचलिया धन होईल ठेवण तैसी नारायण जोडी करा. आणि त्यासाठी पण तुम्ही नारायणाला जरा हात जोडा, कारण का जिथे नारायण तिथे लक्ष्मी. एकाच शब्दात सांगते की खूप दागदागिने घातलेले आहेत आणि जर हृदयातला नारायण नाहीसा झाला तर लक्ष्मीची किंमत शून्य होते, बरोबर ना. आपला आत्माच गेल्यानंतर अंगावर किती दागिने असो त्याची किंमत शून्य. आणि म्हणून नारायण जोडी करा म्हणजे काय, प्रत्यक्ष नारायण बरोबर आहे, पण आपल्या सभोवतालच्या लोकांच्या आत्म्यामध्ये जो नारायण आहे त्याला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करा. अशी नारायण जोडी ही घ्यावे. साचलिया धन होईल ठेवण तैसी नारायण जोडी करा. आपण नारायणाचं सुद्धा चिंतन करूया जरूर, कारण लक्ष्मीसाठी आणि आताच्या नवरात्राच्या या अष्टमीच आहे, तेव्हा आपण त्याचं स्मरण केलेलं उत्तम. अगदी छोटंसंच आहे. जय जय नारायण नारायण हरी हरी, जय जय नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, जपो नारायण नारायण हरी हरी, भजो नारायण नारायण हरी हरी, जय जय नारायण नारायण हरी हरी, जपो नारायण नारायण हरी हरी. पंढरीनाथ महाराज की जय. जपो नारायण नारायण हरी हरी. दोन अर्थ होतात बघा, जप करा आणि मन जपा, असा दोन्ही दृष्टीने या नारायणाचं तुम्ही कराल ते जोडी. साचलिया धन होईल ठेवण तैसी नारायण जोडी करा. या नारायणाला सुद्धा तुम्ही विनम्र अभिवादन किंवा नमस्कार करा. पूजा अर्चा तर आपण नेहमी करतोच, परंतु आपल्या सभोवतालच्या जीवाबरोबर जो नारायण आहे त्याला पाहायला जर शिकला तर तुमच्याकडे लक्ष्मी नक्कीच राहील, असं तुकाराम महाराज सांगतात. आणि मग ते म्हणतायत की असं जर तुम्ही जीवन जगलात ना, तुका शेवटच्या शरणात ते म्हणतायत, तुका म्हणे करा आयुष्याचे मोल नका वेचू बोल नामे देणं. ईश्वराच्या नामाशिवाय तुम्ही अजिबात सुरुवातच करू नका कामाला. नाम घेऊनच कार्य सुरुवात करा की यशस्वी होणारच. तुमच्या आयुष्याचं जर मोल करायचं असेल, आयुष्य मूल्यवान करायचं असेल, तर ह्या ईश्वराला सतत स्मरण करा आणि बघा तुमचं आयुष्य तो मूल्यवान केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ते सुरुवातीच्या चरणामध्ये म्हणतात, मोलाचे आयुष्य
मूल्यवान केलंय, अमूल्य केलंय अशा नानाजी देशमुख, नाही नाही, भारतरत्न नानाजी देशमुख, ज्यांना भारतरत्न मरणोत्तर मिळालेलं आहे. मी तर असं म्हणेन की भारतरत्न हे त्यांना, हा पुरस्कार त्यांना देऊन भारतरत्न पुरस्काराची शान वाढलेली आहे असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आपण पाहूया की खरोखरच त्यांनी आपलं आयुष्य मूल्यवान करून सोडलेलं आहे. कुशल संघटक म्हणून, कुशल संघटक म्हणून ज्यांची कीर्ती सर्वदूर आहे, कुशल संघटक म्हणून ज्यांची कीर्ती सर्वदूर आहे, नानाजी म्हणती त्यांना, अहो नानाजी म्हणती त्यांना, राजनीतीचे चाणक्यची झाले. काय कुशल संघटक, संपूर्ण भारतभर त्यांनी संघटना स्थापल्या. म्हणजे कुशल संघटक म्हणूनच त्यांची ख्याती आहे. म्हणून सुरुवातीला मी हेच घेतलंय की सर्वदूर त्यांची कीर्ती, हे उत्तम संघटक अशी आहे. आणि नानाजी म्हणती त्यांना, राजनीतीचे चाणक्यची, राजनीती त्यांच्याकडूनच शिकावी. जसं चंद्रगुप्त मौर्याला चाणक्याने घडवलं, राजनीतीचे उत्तम धडे देऊन एक कणखर राजा केला. आपल्या रामदास स्वामी शिवाजी महाराजांना राजनीतीचेही धडे दिले आहे आणि उत्तम घडवले. तसं हे राजनीतीचे चाणक्य म्हणूनच प्रसिद्ध आहे. आता तुम्ही म्हणाल, अहो लगेच सुरुवातीला एकदम राजनीती चाणक्य कुठे, काहीतरी बालपण वगैरे सांगाल की नाही? बोलूया बोलूया. अन्नपूर्णा आणि अमितराव यांच्या पोटी जन्माला आलेलं पुत्ररत्नच. आणि असे हे नाव ठेवलं चंडिका दास. नाव सुद्धा बघा किती सुरेख, चंडिका दास. पण सगळे त्यांना नाना नाना असं म्हणूनच हाक मारायचे. आणि सगळ्यांचे मग मोठे झाल्यानंतर ते नानाजीच होऊन गेले. मग असा हे नानाजी होते तरी कुठे, कुठल्या गावामध्ये बालपण गेलं पाहूया आपण.
हे कलेकलेनी वाढत पौर्णिमेप्रमाणे उजळलेलं आहे. तेव्हा अशा नानाजींना वंदन करून मी उत्तराला सुरुवात करते आहे की एक मोठा भाऊ आबासाहेब, 4 बहिणी आणि त्यांच्या पाठीवर 6वे हे नानाजी. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की देशमुख, देशपांडे, इनामदार, कुलकर्णी सगळे मोठे मोठे वतनदार होते. अगदी ऐशोआरामात राहायचं, मस्तपैकी खानपान, पाहुण्यांचा सरबराई असे सगळे होते. परंतु वतनदारी जेव्हा बंद झाली तेव्हा खूप मोठी पंचायत झाली आणि 6 भावंडही होती, त्यामुळेही कदाचित असेल. आणि नानाजी जवळजवळ मला ते 1.5 वर्षाचेच असतील तेव्हा त्यांची आई गेली आणि पाठोपाठ वडीलही गेले. त्यामुळे अगदी बालपणीच त्यांचं मातृपितृछत्र हरपलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की आई वडिलांची जर आपल्या छत्र नसतील तर परिस्थिती काय होते आपण सभोवताली पाहतो. खरोखरच कठीण परिस्थिती होती. परंतु त्यांच्या मोठ्या भावाने त्यांची जबाबदारी होती. सगळ्याच भावंडांची त्यावेळेला जबाबदारी मोठ्या भावावरच असायची. त्याप्रमाणे खरोखरच त्यांनी ती निभावली. आता मोठे होत आहेत परंतु शाळेचा पत्ता नाही. कसं जाणार शाळेत? काही परिस्थितीच नाही ना. परंतु त्यांच्या एका बहिणीने रिसोड गावला ती होती, लग्न होऊन गेलेली होती, तर त्या रिसोड गावला बहिणीने त्यांची जबाबदारी घेतली शिक्षणाची आणि ती त्यांना रिसोड गावला घेऊन गेली. आता घटना पण अशी झाली बघा, म्हणजे पुढे सहाय्य ईश्वराचं असलं की तिथे त्यांचे मामा ऑनररी मॅजिस्ट्रेट होते. परिस्थिती चांगली. नानाजींना त्यांनी कामाला यायला सांगितलं. फक्त एकच अतिशय मोलाचा गुण लहानपणापासून होता की कामाचा कंटाळा कधीच नव्हता. कुठलंही काम पडो ते अगदी भराभर करायचे, म्हणजे भराभर नाही ते संपवूनच टाकायचे असा झपाटा आधीपासूनच होता. आणि म्हणून बघा ना परिस्थिती कशी आली की बहिणीच्या घरी राहायचं, शाळा शिकायसाठी म्हणून आले ते, मामांकडे कामाला जायचं, लाकडं फोडायची, घरचं काही काम असेल ते काम करायचं, थोडीफार शेती असेल त्याच्यातही काम करायचं. म्हणजे असं काम करत करत वयाच्या 10व्या वर्षी ते पहिलीत गेले. पण कुशाग्र बुद्धिमत्ता, अत्यंत बुद्धिमान, कष्टाची पूर्ण तयारी आणि ते कष्ट आणि काम करूनही नंतर अभ्यास करायचा ध्यास, वाचनाची आवड, या सगळ्या गुणांच्या खजिन्यामुळे ते आपलं जीवन घडवतच गेले. जणू काही नियोजनबद्ध घडवलंय अशासारखं मला वाटलं त्यांच्या अभ्यास करताना की त्यांनी घडवतच गेले. ते कष्टाला घाबरले नाहीत, अभ्यास करत राहिले. आणि मामा मॅजिस्ट्रेटच होते ना, त्यामुळे त्यांना वाचायला पुस्तकं लहानपणीच ते वाचायचे. शिवाजी महाराज, सावरकर, मॅझिनी अशी अनेक चरित्र त्यांनी अभ्यासलेली होती. आणि मोठ्या माणसांची चरित्र अभ्यास केल्यानंतर आपण कसं वागावं याचंही ते चिंतन नक्कीच करत असावेत आणि त्यातून ते घडले असावे. 10वीला ते पहिली इयत्तेत गेले, पहिला क्रमांक. आणि त्या पुढच्या वर्षात 3 इयत्ता केल्या. म्हणजे किती अभ्यासाचा दांडगा उडत असेल बघा. आपण विचार करतो आत्ताच की तेवढा अभ्यास आहे वगैरे, पण 3 इयत्तांचा अभ्यास एका वर्षात केला. आणि बहिणीकडेच राहायचे, मामांकडे कामाला होते. आणि 8वी पर्यंतचं शिक्षण त्यांचं असं वाचन करीत, काम करीत, पहिला नंबर कायम पटकावीत असं 8वी पर्यंतचं त्यांचं शिक्षण हे त्या रिसोड गावामध्ये झालं. पण पुन्हा पंचायत आली, कारण रिसोडमध्ये 8वीच्या पुढे शाळाच नाही. मग आता पुढचं शिक्षण मोठ्या भावाने जबाबदारी घेतलीच होती. त्यांनी त्यांचा एक मित्र होता भाऊ पाठक म्हणून वाशिमला, तर तिकडे त्यांची पाठवणी केली, चौकशी केली त्यांनी. आणि भाऊ पाटकांच्या घरी कामही खूप असत होतं, पण त्यांना सोय झाली. आणि नानाजी त्या मोठ्या भावाच्या
नानाजींच्या कष्टाची मला कमाल वाटते की घरकाम करायचे, तिथे त्यांच्याकडे जाऊन शेतीत काम करायचे आणि शेतीत जे काम करणारे आहेत ना त्यांच्याकडून शेतीचं कौशल्य शिकून घ्यायचं. आता ही केळीची बाग आहे, ही नक्की उत्तम कशी झाली पाहिजे, केळीचा घड नक्की कसा पिकलेला ओळखायचा, तयार झालेला कापायचा आहे आता पिकायच्या आधी, पण तो तयार झालेला कसा ओळखायचा. बरं तो कापला तर ती सगळीच्या सगळी केळी चांगली राहिली पाहिजे ना, उत्तम प्रकारे केळी कशी पिकवायची, ही सगळी कामं त्यांनी त्या शेतीच्या कामगारांकडून शिकून घेतली, कष्ट करून. वेळ पडली तर त्यांच्या वाटचंही काम करायला लागलं असेल. मला माहितीये एखादी विद्या मिळवायची तर गुरु चरण धरून त्याची सेवा करून त्याच्याकडे राहून कष्ट करूनच ती मिळवावी लागते. नानाजींनी हेच केलंय. सद्गुरुनाथ महाराज की जय. असे असंख्य गुरु त्यांना भेटले आणि असंख्य गुरुंकडून असंख्य विद्या त्यांनी न बोलता मिळवले, कुठेही गाजावाजा नाही. मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण असे या भाऊ पाटकांकडे झालं. इथेच त्यांना फळं पिकवायची कशी वगैरे याचं छान ज्ञान झाल्यामुळे ते त्यांनी भावाकडे बोलले आणि मग त्यांचे मोठे भाऊ आबासाहेब आणि ते असं दोघांनी मिळून मोठा फळांचा उद्योग सुरू केला. बघा म्हणजे तेही कौशल्य प्राप्त करून दिले, फळांचा व्यवसाय केला. अर्थार्जन हवं ना, परिस्थिती हलाखीचीच होती. मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण त्या भाऊ पाटकांकडे झालं. भाऊ पाठक हे संघाचं कामात असलेलेच होते आणि त्यामुळे त्यांनी नानाजींना आपल्या घरी आश्रय दिला आणि नानाजींचे गुण पाहून त्यांनी नानाजींना पूर्ण आपलंसं केलं आणि शेवटपर्यंत त्यांना मदत केली. तेव्हा हे संघ कार्य करणारे हे असे असतात की ते आपलंसंच करून घेतात माणसाला, कष्टाने, बोलण्याने, वागण्याने. आणि असं ते भाऊ पाटकांना त्यांनी आपलंसं करून घेतलं होतं आणि त्यांच्याकडे राहून त्यांचं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण झालं. त्या काळानंतर त्यामधल्या काळामध्ये त्यांची संघाची ओळख झालेली होती. थोडंफार कधी कधी शाखेवर जाणं किंवा काही ना काही काम करणं त्यांना आवडायचं. संघाचा स्वयंसेवक म्हणून त्यांना अभिमान वाटायचा. त्यानंतर त्यांची डॉक्टर हेडगेवारांशी संपर्क आला. हेडगेवारांकडूनच त्यांनी संघाची प्रतिज्ञा घेतलेली आहे आणि मग हेडगेवारांनीच त्यांना पुढच्या शिक्षणासाठी राजस्थानला पिलानी इथे पाठवलं. त्यांचं पुढचं ग्रॅज्युएशनचं जे शिक्षण आहे ते सगळं राजस्थानला केलं त्यांनी. तिथेही संघाचं काम करून ते राहिले आणि मग मात्र ते उत्तर प्रदेशमध्ये आले. उत्तर प्रदेशचे प्रचारक म्हणून ते बाहेर पडले आणि हा त्यांचा टर्निंग पॉईंट असं म्हणायला हरकत नाही, कारण गमतीचीच कथा आहे. 40 साल प्रचारक म्हणून बाहेर पडले, गोरखपूरला आलेले आहे. तुम्हाला माहिती की असे गेले की कुठेही राहावं लागतं, कसंही राहावं लागतं आणि पण हातखंडा असा की माणसं जोडायची. वय तरुण 22, 23, 24 अशा ह्याच्यातच असतील ते. त्यांनी ठरवलं की आता इथे त्यांना कार्य दिलेलंच होतं, प्रचारक म्हणून गेले, नवीन शाखा निर्माण करायची तिकडे गोरखपूरला जाऊन. कठीण काम होतं पण त्यांनी ते स्वीकारलं होतं आणि त्यासाठी मग कधी कधी ते हायस्कूलच्या मैदानावर जाऊन बसायचे संध्याकाळी, तिथल्या मुलांशी बोलायचे. कॉलेजच्या मैदानांवर वगैरे जाऊन बसायचे, तिथल्या मुलांची भेट घ्यायचे, गावातल्या युवकांची भेट घ्यायचे. परंतु शाखा निर्माण करण्याचं लक्षण इतक्याही दिवसात त्यांना दिसेना. आता ही जे प्रचारक म्हणून बाहेर पडलेले होते तेव्हा त्यांना उत्तर गोळवलकर गुरुजींना द्यावं लागायचं. त्यांनाही मी वंदन करते कारण एकापेक्षा एक हिरे होतो. तर ते रात्रीच्या वेळी दमून यायचे, पुढे पुढे सगळ्यांच्या भेटी घेऊन काहीतरी त्यांना पटवायचा प्रयत्न करून, परंतु काही डाळ शिजत नव्हती आणि रात्रीच्या वेळी यायचे आणि अहवाल लिहायला बसायचे की मी आता काय काय केलं. त्याच्यामध्ये लिहायचे की शाखा निर्माण करणं अजून काही जमत नाही आहे,
गुरुजींना कसं सांगायचं. त्यांना फार शरम वाटायची त्याची की आपण कार्याकरता आलोय आणि जमत नाही म्हणजे काय. सकाळी उठल्यावर शर्मेने ते पत्र फाडून टाकायचे आणि असं 2-4 दिवस 8 दिवस चाललं होतं की अहवाल म्हणून ते लिहायला जायचे. एकदा तर त्यांनी एका पत्रात लिहिलं चक्क की गुरुजी मी तुम्हाला वंदन करतोय आणि विनंती करतोय की मला या गोरखपुरात शाखा निर्माण करणं काही जमत नाहीये, मला तुम्ही दुसरीकडे कुठेतरी पाठवा. लिहून झालं, परंतु नेहमीप्रमाणे सकाळी उठल्यानंतर त्यांनी वाचून पाहिलं आणि मन निराश झालं. त्यांनी ते पत्र तसंच फाडून पाठवलं. मग मात्र त्यांनी एक मनाशी निश्चय केला की नाही, आता या आठवड्यात काहीतरी आपल्याला करायलाच पाहिजे. आपल्याला करायलाच पाहिजे, पण घडणं पण आवश्यक आहे ना. प्रयत्न चालूच होते. ते एका फुटबॉलच्या मैदानात जाऊन बसले होते. त्या दिवशी संध्याकाळी बसले होते. सगळे खेळाडू मुलं सगळी मस्तपैकी फुटबॉल खेळत होती. खेळ त्यांनी छान पाहिला. बसले होते. काही मुलं जी बसत होती त्यांच्याबरोबर ते बोलत होते. आणि खेळ जेव्हा संपला तेव्हा त्या सगळ्या मुलांना त्यांनी बोलावलं आणि सांगितलं की तुम्ही सगळे खेळता छान, उत्तम टीम आहे तुमची, पण काय रे, तुमच्यामध्ये दोन्ही पायांनी खेळणारा सेंटर फॉरवर्ड कोणी नाही वाटत. ते खुशी झाले, म्हणाले या मुलाचं माध्यम चांगलं आहे आणि आपल्या टीममध्ये असा कोणी नाहीच आहे. नानाजी म्हणाले मला येतो फुटबॉल. नानाजींना फुटबॉल उत्तम येत होता आणि दोन्ही पायांनी सेंटर फॉरवर्ड ते खेळत. आणि दुसऱ्या दिवशीपासून या मुलांच्या बरोबर फुटबॉल खेळायला लागले. मुलांनी त्यांना आपलंसं करून घेतलं, कारण त्यांना असा खंदावीर कोणीतरी हवाच होता. कारण त्यांना पुढच्या महिन्यातच एका टीम बरोबर मॅच घ्यायची फुटबॉलची. आणि सांगायची गोष्ट म्हणजे नानाजी रोज त्यांच्याबरोबर खेळायला लागले आणि मॅचची तयारी चालू झाली. नानांची हुशार बुद्धिमत्ता काम करायला लागली. त्यांनी बऱ्याच एकेकाला गाठून गाठून त्याला टिप्स दिल्या, तू कसा खेळ, तू काय कर, तू काय कर. आणि पूर्ण संघाला जिंकून दिलं पंढरीनाथ महाराज. आणि अशा तऱ्हेने ह्या फुटबॉल प्लेयर्सच्या बरोबर आणि इतरही त्यांच्या मित्रांबरोबर जमून 1940 साली गोरखपूरला पहिली शाखा स्थापन झाली. आणि आता काय बुद्धिमत्ता त्यांची माहिती होती, खेळाडूंना परिचय होता, पण कामाचा झपाटा किती असावा. म्हणजे आपण सर्वांनी आज करायचा, मी सुद्धा करायचं आणि टोपी पाडायची. कारण 40व्या वर्षाचं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं. 41 ते 44 3 वर्षात गोरखपूर आणि आसपास 250 शाखा स्थापन केल्या. त्याला असंच व्हायचं यांच्या कार्यात की काय झपाटा, काय हे काम. 3 वर्षात 250 शाखा त्यांनी निर्माण केल्या. उल्लेख आहे त्याचा. कार्य पुढे जोरात चालू होतं. कार्याला थोप नव्हती. कोणतेही कष्ट करायला नानाजींची तयारी असायची. उद्देश एक की संघाला पुढे न्यायचं, कार्य पुढे गेलं पाहिजे. आणि गंमतच सांगते, त्यांना दुसऱ्या ठिकाणी जावं लागलं आणि तिथे एका वकिलांकडे त्यांना काम मिळालं. आता दुसऱ्या ठिकाणी गेलं की कुठेतरी काम मिळतं, तिथेच काम करूनच राहावं लागतं असं प्रचारकांचा हे आहे आणि त्याची मला माहिती आहे. तर ते असे गेले एका वकील साहेबांकडे. त्यांना काम मिळालं स्वयंपाकाचं. त्या वकील साहेबांचा मोठा बंगला होता. बाहेर आउट हाऊसमध्ये राहायला जागा मिळाली आणि स्वयंपाकाचं आणि थोडंफार घरकाम करायचं. आणि ते मात्र संध्याकाळी त्याला संघाचं काम करायला किंवा काही संध्याकाळी त्याच्या कामाला मुभा मिळायची. यातच त्यांना आनंद की मी किती काम करेन, मला शाखेचं काम थोडं करायला वेळ मिळाला बस.
त्यांच्याकडे उत्तम स्वयंपाक करायचे, एक एक गुण, उत्तम स्वयंपाक करायचे, उत्तम घरकाम करायचे, स्वच्छता टापटीप वाखाणण्यासाठी कोणी बोट ठेवायला जागा नाही असं त्यांचं वागणं असायचं. आणि आपल्याला माहिती आहे की असे दिवस चालले होते. वकिलांकडे काम चालू होतं, स्वयंपाक चालू होता, आउट हाऊसमध्ये राहणं चालू होतं, शाखेचंही काम आजूबाजूला चालू होतं. आणि एक दिवस असा आला, या संघाचे महत्त्वाचे कार्यक्रम असतात ना, त्यातला गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होता, इथेच होता. आणि नानाजींना भाषणासाठी बोलावलं आणि त्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद वकील साहेबांकडे होतं. दोघांनाही हे माहीत नव्हतं की एका व्यासपीठावर असे दोघे जण असणार आहेत की जे एक साहेब आहेत आणि एक त्यांच्या घरी काम करणारा मुलगा आहे, बौद्धिक देणारा आणि भाषण करणारा. तर जेव्हा ती गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम झाला, नानाजींचं भाषण झालं, अध्यक्ष वकील साहेब होते. नानाजींचं भाषण संपता क्षणीच त्यांनी बाजूच्याला विचारलं, काय रे, हा मुलगा कोण? हे नानाजी सांगितलं, नानाजी देशमुख म्हणून. फार बुद्धिमत्ता चांगली आहे, फार उत्तम बोलला, अभ्यास पूर्ण बोलला. म्हणाले, अहो तो तुमच्याच घरी स्वयंपाक करतो, आता मात्र खजील होण्याची पाळी वकील साहेबांकडे. म्हणाले, माझ्या घरी? हो म्हणाले, तुमच्याच घरी देतो तो स्वयंपाक. तेव्हा त्यांना एवढा मनात खजील व्हायला झालं की आपल्या घरी हा काम करणारा मुलगा, स्वयंपाक उत्तम होतोय, आपण जेवतोय, पण आपण याची साधी चौकशी सुद्धा नाही केली का? कधी विचारपूस नाही केली, काही नाही केली. फार वाईट वाटलं त्याला मनामध्ये. आणि त्या दिवसापासून नानाजींशी ते असे जोडले गेले की अखेरपर्यंत त्यांनी संघाला भरपूर मदत केली. म्हणजे असं संघटन, मी सांगितलं कुशल संघटन, की जोडूनच टाकायचं संघाशी पूर्ण त्याची, कधीच तुटता कामा नाही. असे एक 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 जोडत चाललेले होते आणि नानाजींचं जीवन कार्य असं पुढे चाललेलं होतं. आता आणखी एक बारीकसा किस्सा मला म्हणजे या नानाजींच्या म्हणजे कौशल्य, गुणग्राहकता याच्या म्हणजे खरंच आपल्याला चकित व्हायला होतं. एका अधिकारी बाईशी त्यांचा परिचय झाला आणि त्यांच्या घरी काहीतरी हे करायला गेले, ते सांगायला किंवा माहिती द्यायला. त्या अधिकारी बाई नोकरीचं काम करत होते, विणकाम. नानाजी तिथे गेले, बोलणं वगैरे झालं आणि त्यांच्या हातातलं विणकाम पाहून नानाजींनी त्यांना काय सांगावं, अहो हे जरा तुम्ही अशा प्रकारे विणलं असतात ना तर फिनिशिंग जास्त छान दिसलं असतं. खलास, अहो विणकाम पण नानाजीला येत आहे, म्हणजे कमाल कमाल. आणि नुसतं येत आहे नाही बोलायला, कौशल्य प्राप्त आहे त्यातलं, म्हणून ते बोलू शकतात. आता आणखीन एक कौशल्याचा किस्सा, किस्स्यावर किस्से ऐकायचे आणि आपण छान व्हायचं. आजचा हा दिवस असाच आहे नानाजींचा. असेच एकदा ते अगरवाल बंधूंच्याकडे गेले. सारखा संपर्क हवा, जनसंपर्क, आणि काहीतरी संघाची माहिती द्यायची किंवा काहीतरी मदत मिळवायची, अनेक उद्देश असायचे. अगरवाल बंधूंकडे गेले होते. दोघे हिऱ्याचे व्यापारी होते, वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे रंगाचे हिरे, रत्न, माणकं, असं वेगवेगळ्या प्रकारचा त्यांचा व्यापार होता. ते त्यांच्याशी गेले होते, बोलणं वगैरे झालं, बसलेले होते दोघे जण, समोर नानाजी बसलेले होते. इतक्यात एक हिऱ्याचा त्यांचा व्यापारी आला. म्हणून त्या दोघांनी नानाजींना म्हणाले, नाना जरा तुला वेळ आहे ना, जरा एक 5-10 मिनिटं बस, आम्ही याच्याशी थोडंसं बोलतोय, मग आपण पुढचं बोलू. ठीक आहे म्हणाले. नानाजी बसले. त्यांच्याशी ते जे व्यापारी आले होते त्यांनी आपल्या भराभर पेट्या उघडल्या आणि हिरे, माणके, रत्न, पाचू काही काही त्यांना दाखवायला सुरुवात केली. आणि त्यांच्या दोघांचं, त्या बंधूंचं दोघांचं आणि त्या व्यापाऱ्याचं असं बोलणं होत होतं, सौदा ठरत होता. अगदी सौदा आता पक्का होणार आणि बोलणार, पण नानाजींनी मध्येच विचारलं, मी काही बोलू का? त्या व्यापाऱ्याला पण विचारलं, चालेल ना तुम्हाला? हे तर म्हणाले, चालेल, बोल ना, अरे तू आमच्या माहिती
खुश झाले आणि त्या ठिकाणी नानाजी धर्मशाळेत राहून काम करत होते. या दोघांनी अग्रवाल बंधूंनी आपल्या घरीच त्यांना नेऊन ठेवले. पंढरीनाथ भगवान की जय असे त्यांच्या घरीच ते राहायला गेले. सोय झाली, संघाचं काम झालं आणि हे अग्रवाल बंधू संघाशी अखंड जोडले गेले. मदत मिळत गेली. अर्थात मिळालेल्या मदतीचा पारदर्शक उत्तम उपयोग हा त्या देणाऱ्यालाही माहीत होता, म्हणूनच ते देत होते. एकामागे त्यांची कामं शाखांचं सुरू असणं चालू होतं. ते एका वर्तमानपत्राच्या मासिक आणि साप्ताहिक याचंही प्रकाशनाचं काम नानाजी करायचे काही काळबद्या आणि त्याबद्दलचं काम उत्तम प्रकारे चालायचं. पण त्यासाठी काही मदतही हवी असायची. ही मदतही मिळत होती आणि काम पुढे 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 चालू होतं. आपल्याला माहिती आहे की नानाजी म्हणजे गुणांच्या खाणी आणि नानाजी म्हणजे माणसं बरोबर योजना. नानाजी म्हणजे उपक्रम उत्तम करणार हातखंडा. संस्कृत सुभाषितकारांनी एका सुभाषितात म्हटलंय, अमंत्रम अक्षरम नास्ति नास्ति मूलम मनौषधम. अमंत्रम अक्षरम नास्ति नास्ति मूलम मनौषधम. अयोग्य पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः. पंढरीनाथ भगवान की जय. अमंत्रम अक्षरम नास्ति. आपलं एक अक्षरही मंत्र नाही असं नाही, पण आपल्याला त्याची जाण नाही. अतज्ञ सगळी अक्षरं म्हणून पहा आणि काय फायदा होतो त्या अभ्यासात. सगळी अक्षरं मंत्र आहेतच, परंतु त्याबद्दलचा आपला अभ्यास नाही. अमंत्रम अक्षरम नास्ति. एकही अक्षर मंत्र नाही असं नाही. नास्ति मूलम वनौषधम. वनस्पतीचा एकही झाड किंवा एकही मूळ औषध नाही असं नाही. सगळी काही ना काही औषधी आहेतच, पण आपल्याला त्याची जाण. तसं अयोग्य पुरुषो नास्ति. एकही व्यक्ती अयोग्य नाही. ईश्वराने त्याला इथे जन्म दिलाय तर त्याची योग्यता पाहूनच दिली आहे. पण योजकस्तत्र दुर्लभः. त्याचा नक्की गुण काय आहे, तो नक्की काय काम करू शकेल हे सगळं पारखून त्याला आवडेल असं काम मिळालं तर तो करणार ना. योजकस्तत्र दुर्लभः. पण या संघांच्या मोठ्या मोठ्या लोकांकडे हे योजक तंत्र मात्र अगदी सुलभ झालेलं आहे. बरं, तरी करून घेतलं ते सुलभ. म्हणजे योजकस्तत्र दुर्लभ नाही, सुलभ आहे मोठ्या मोठ्या लोकांसाठी आणि नानाजींसाठी तर सुलभच. कारण गंमतच सांगते त्यांची. एकदा दिल्लीमध्ये होते ते, एक मोर्चा होता मोठा आणि दिल्लीला होते. 1 लाखाचा मोर्चा होता आणि मोर्चाचं सगळं आयोजन नियोजन बऱ्याच जणांकडे होतं, परंतु नानाजी प्रमुख होते. मोर्चा शांतपणे झाला. नंतर ते एका ठिकाणी त्यांची बसायची व्यवस्था होती. त्या ठिकाणी समोर व्यासपीठ होतं. काही पोवाडे वगैरे कार्यक्रम चालू होते, घोषणाबाजी चालू होती. पण लोक कसे शांततेत आणि मोर्चाचा जो उद्देश आहे तो हळूहळू सफलतेकडे चालला होता. पण मध्येच अचानक एका ठिकाणी वाद निर्माण झाला. काहीतरी मला बारीक सारीक गोष्टीवरनं वाद होता, परंतु तो वाद आटोक्यात यायला तयार नाही. आवाज वाढायला लागले आणि मग शंका वाटायला लागली की चुकून एवढा मोठा सुंदर मोर्चाचं काम झालेलं आहे तर चुकून काही गालबोट लागते की काय. पण नानाजी सरळ उठून व्यासपीठावर गेले. नानाजींचा दरारच असा होता. नानाजी व्यासपीठावर गेले. लाख लोक समोर होते. उभे राहून फक्त
म्हणजे याच्याकडून जसं काही कर्ज घेतलेलं आहे, बापरे याचा ऐकायलाच पाहिजे अशासारखे वाद बंद, मोर्चा सुंदर, सगळं काम उत्तम प्रकारे आटोपलं. आणि असं तुम्हाला माहिती आहे की असे हे मोर्चे वगैरे असले की तिथले पत्रकार असतातच, बहुसंख्य उपस्थिती असते त्यांची, आणि त्यांचं काम एकच काहीतरी बातमी मिळवायची, अशी त्याला मिळालंच होती बातमी काहीतरी मोडका घातल्याची, परंतु नाही, उलट झालं. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांचे एकाने भरून नानाजींचं कौशल्य किंवा नानाजींनी कसा हाताळला. परंतु सगळ्यात उत्तम हेडलाईन बीबीसीच्या आकाशवाणीची, ओनली वन फिंगर फॉर सायलेन्स. गप्प बसायला तर चक्रवाजात अशासारखं झालं असतं. तर ओनली वन फिंगर फॉर सायलेन्स अशा हेडिंग खाली बातमी होती. काय दरारा, म्हणजे काय आदरयुक्त भीती, असं उत्तम प्रकारे ते झालं. नंतरही त्यांनी खूप कार्य केलं. म्हणजे त्यांचं कार्य हे एका कीर्तनात सापडणारं नाही. मी घराघर आढावा घेतली. बरोबर त्यांनी मुलां चळवळीमध्ये भाग घेतला होता. नंतर गोळवलकर बरोबर त्यांनी काही कार्य केलं होतं. आणि नंतर आणीबाणीमध्ये सुद्धा त्यांनी जयप्रकाशजींना वाचवलं होतं. लाठीचार्ज झाला होता. जयप्रकाशजींना फार मोठी लाठी बसण्याची किंवा जखमा होण्याची शक्यता होती, पण नानाजी मध्ये पडले आणि त्यांनी वाचवलं. त्यानंतर त्यांनाही याचा त्रास झाला. पूर्वात दोनदा होते ते, आधीच्या काळात पण एकदा होते, नंतरही एकदा होते. पण जेव्हा आणीबाणीच्या नंतर 77च्या आसपास ते बाहेर आले, त्यानंतर ते बलरामपूरला, अर्थात त्याआधी ते बलरामपूरलाच होते. बलरामपूरमधून निवडणुका जाहीर झाल्या त्यानंतर आणीबाणीनंतर लगेच, आणि बलरामपूरमधून प्रचंड बहुमताने ते निवडून आले. म्हणजे अक्षरशः प्रचंड बहुमताने निवडून आले आणि आता मंत्रिपद मिळणार. आता आपण टीव्हीवर बातम्या पाहतो की मंत्रिपद पाहिजे, अमुकच खातं पाहिजे, हेच पाहिजे, पण तिकडं वेगळंच होतं. सगळा निरपेक्ष. मोरारजी देसाईंच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपदच नाकारलं. मला मंत्रिपद नको म्हणाले, माझं कार्य माझी वाट बघतंय, वय वर्ष 60, आणि तेव्हा ते सांगतायत की माझं कार्य माझी वाट बघतंय, मला मंत्रिपद नको. आणि मंत्रिपद नाकारलं आणि त्यांनी आपला मोर्चा समाजसेवेकडे वळवला. वय वर्ष 60. आता मी म्हणजे स्वरचित पॉड आहे तो आधी म्हणून दाखवते आणि मग त्यांच्या साठीच्या पुढचं कार्य काय आहे ते आपण पाहूया. आपण शब्दांकडे लक्ष दिलं तर आपल्याला हे सगळं याच्यातच कळून जाईल. नानाजी देशमुख 60 वर्षानंतर त्यांनी मोठे मोठे प्रकल्प हाती घेतले. पाहूया आपण दीपतीला नेत्र सर्वांचे, हा दीपतीला नेत्र सर्वांचे, कार्य बोलला 3 प्रकल्पांचे आरंभिले साठीच्या नंतर घेतले
प्रदेश गोंडा जिल्ह्याचा आणि गोंडे जमिनी पोटाचा तरी जलनवते मिळाचा त्याने प्रजा होती सुशोभित मग काय केलं नानाजींनी लोकांमध्ये जाऊन जागृती केली लोकात जागृती केली जमिनीची पाहणी केली शासनाने मदत केली उपनलिकांची निर्मिती झाली आता विहिरींसाठी शासनाने मदत दिली विहिरी निर्माण झाल्या पण नुसत्या विहिरी चालेल का शेती कशी करायची कळलं पाहिजे कृषी विज्ञान केंद्र निर्मिले जय प्रभा ग्राम वसविले कृषी विज्ञान केंद्र निर्मिले जय प्रभा ग्राम वसविले दाई प्रशिक्षणही सुरू केले दाई प्रशिक्षणही सुरू केले भक्तिधामासही उभारिले हे झालं गोंडा प्रकल्पाचं याबद्दलचं मी नंतर बोलणार आहे फक्त पोवाडा सरक म्हणून देते नंतर लक्ष महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्याकडे अवश्य 6 राज्यात त्यांनी समाजसेवा केली काय केला ग्रामोदय गावातल्या लोकांना वरती आणायचं जीवनमान उंचावायचं काम केलंय पुढचा प्रकल्प आहे बीड जिल्ह्यातला महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याचा सुरुवात तलाव बांधणीचा व्याख्यानी केली आयोजिका स्थापिली गुरुकुल गावात अशा गुरुकुलाचा फायदा कुठे गुरुकुल केलं त्यांनी सोंदरा तलावाकाठी सोंदरा तलावाकाठी केली शिक्षणाची सोय मोठी केली शिक्षणाची सोय मोठी पुढे उद्योग निर्मितीसाठी पुढे उद्योग निर्मितीसाठी केंद्राची स्थापना केली हो असा हा बीडचा प्रकल्प आणि त्यानंतर मात्र मोठा चित्रकूटचा प्रकल्प चित्रकूट 2 शब्द बोलल्याशिवाय राहत नाही चित्रकूट म्हणजे प्रभू श्री रामांनी त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी असा चित्रकूटचा परिचय आहे आणि या ठिकाणी म्हणजे राम लक्ष्मण सीता आलेली आहेत आपल्या रामायणातला प्रसंग जर बघितला मंदाकिनी नदी वाहते आणि लक्ष्मण विचारतोय की आता रामा मी इथे कुठे कुटी बांधू प्रथम ते अत्री अनुसयांच्या आश्रमात राहिले पण तिथे पूर्ण वेळ राहणं काही त्यांना पसंत नव्हतं मग तेव्हा राम सांगताय की या मंदाकिनीच्या तटनिकटी या इथे लक्ष्मणा बांध कुटी या इथे लक्ष्मणा बांध कुटी अशा या पुण्यपावन परिसरामध्ये चित्रकूटचा प्रकल्प माहिती नंतर बोलतेच आहे प्रकल्पाची सुरुवात होते सियाराम कुटी उभारली विश्वविद्यालय निर्मिती केली विश्वविद्यालय 22 विभाग 80 विषय एवढा मोठा उपक्रम विश्वविद्यालय निर्मिती केली 80 विषय शिकवण्याची सोय त्यांनी केली हो एवढं करून थांबले नाही कितीतरी सरोवर उद्यान रामनाथ आश्रमशाळा वनवासी बालिका शाळा 500 गावांचा विचार केला एक गाव सुधारायचं तर नाकी न घेतात घर सुधारायचं तरी नाकी न घेतात 500 गावांचा विचार केला 500 गावांचा विचार केला उभारली आयुर्वेद रसशाळा उभारली आयुर्वेद रसशाळा उभारली आयुर्वेद रसशाळा कृषी उद्योगाने परिसर बहरला त्यांनी ग्रामोदय हो केला अशा या नानाजींना खरोखर मानाचा मुद्रा आणि वंदन करून आपण एकेका प्रकल्पाकडे वळूया की उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यामध्ये
पाणी होतं जमिनीच्या खाली, परंतु दारिद्र्य रेषेखाली आणि गरीब लोक कोण ते पाहणार आणि कोणाला कळणार. नानाजींनी जेव्हा तिथे गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जमिनीच्या खाली पाणी आहे. त्यांनी तंत्रज्ञ आणले, शास्त्रज्ञ आणले, शोध लावला आणि ठरवलं की इथल्या लोकांचा उत्तम विकास होऊ शकतो. अहो, कारण शरयू आणि घागरा नद्या होत्या, खाली पाणी भरपूर होतं. पण हा अभ्यास हवा. पाहणी केली, ठरवलं बोरवेल मारायच्या, आपल्या कूपनलिका खणायच्या. 8,000 रुपये एका विहिरीची बांधण्याचा खर्च होता. बँकेकडे कर्ज झाली, कर्जाची पण सोय झाली. 20,000 घोषित कूपनलिका आणि त्याची कर्जाची सोय झाली. बँकेकडनं कर्ज मिळालं. काम झपाट्याने चालू झालं. पाणी होतंच जमिनीच्या खाली, त्यामुळे भराभर बोरवेल बांधली होत होती. पण तुम्हाला माहिती आहे की असं उत्तम 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 काम होत गेलं की काहीतरी खोडा यायचाच. तसा शासनाला काही विश्वास नाही. चौकशी समिती नेमली. काम थांबवा, आम्ही पाहणी करतो, मगच पुढे काम जाऊ. नानाजीच ते म्हणाले कुशाल या पाहायला. झाल्या अधिकाऱ्यांच्या गाड्या आल्या, सगळीकडे पाहणी केली आणि पाहणी करून अधिकारी खलास झाले. कारण 20,000 विहिरींसाठी कर्ज घेतलं होतं आणि पाहणी करताना 25,000 विहिरी पूर्ण होत्या. काय काम आहे की बँकेने कर्ज दिलं 20,000 साठी, 25,000 विहिरी पाहायला मिळाल्या. उल्लेख आहे 25,000 म्हणजे झालं काय. आणि मग अधिकारी काय करणार. झालं काम, पुढे सुरू झालं. अनेक विहिरी बांधून झाल्या. विहिरी बांधल्या, पण लोकांना बाकी ज्ञान कुठं आहे. शेती कशी पिकवायची, काय करायचं, सगळेच गरीब ना. त्यांनी कृषी विज्ञान केंद्र निर्माण केलं. तंत्र म्हणजे ते वैज्ञानिक शास्त्र जे कोणी होते ते मोठं केंद्र तिथे निर्माण केलं. एवढं करून ते थांबतात तर नानाजी कसले नाही म्हणाले आता या लोकांना मी ना आदर्श गाव म्हणजे काय तेच दाखवतो. आणि जानकीनगर नावाचं एक गाव त्यांनी घेतलं आणि मोठं अत्याधुनिक गाव त्यांनी तिथे बसवलं, तयार केलं स्वतःच्या कष्टाने. अर्थात अनेक मदतीही मिळाल्या. त्या गावाचं नाव आहे जयप्रभा. आजही भारतातलं सर्वात पहिलं अत्याधुनिक गाव म्हणून हे गाव गणलं जातं उत्तर प्रदेश. आणि असं उत्तम गाव तिथे बसवलेलं आहे. ते गाव बसवूनही थांबले नाहीयेत. अनेक सरोवर, अनेक बागा, गोशाळा असं सगळं बांधत त्यांनी हा उत्तर प्रदेशात गोंडा जिल्ह्याचा विकास केलेला आहे. त्यानंतर त्यांनी जेव्हा आता ते मध्ये मध्ये इतरही जिल्ह्यामध्ये फिरायचे ना, महाराष्ट्रातही आलेले होते, तेव्हा त्यांना लक्षात आलं होतं की महाराष्ट्रातला जो बीड जिल्हा आहे अतिशय दारिद्र्य रेषेखाली आहे. म्हणजे जवळजवळ 85% पेक्षा लोक जास्त दारिद्र्य रेषेच्या खाली असलेले होते. म्हणजे खूप दारिद्र्य अवस्था, कारण पाणी नव्हतंच. आपल्याला माहिती आहे पाणी हे जीवन आहे, त्याच्याशिवाय काही चालायचं नाही. नानाजींनी तो बीड जिल्हा दत्तकच घेतला. काय झेप आहे माणसाची बघा. आणि बीड जिल्ह्यामध्ये ते येऊन राहिले, तलाव बांधले. इथे काही जमिनीखाली पाणी नव्हतं, नद्या बिद्यांचं, त्यामुळे नैसर्गिक तलावांची बांधणी केली. आता ह्याला काहीतरी पैसा पाहिजे, व्याख्यान लोकांना काहीतरी समजलं पण पाहिजे आपण नक्की काय करतोय, त्यांच्याही ज्ञानात भर पडली पाहिजे. म्हणून त्यांनी जशी तलावांची बांधणी करत गेले तशी तशी व्याख्यानं पण आयोजित करत गेले. अनेक मोठ्या मोठ्या व्याख्यानांची व्याख्यानं आयोजित केली. आणि मग आता लोकांना हे सगळं समजण्यासाठी लिहिता वाचता येत नसेल तर करणार काय. म्हणून गुरुकुलाची स्थापना केली. सोंदरा तलावाकाठी मोठं गुरुकुल स्थापन केलं आणि लहान बालकांची शाळेची व्यवस्था केली त्यांनी. आणि मग आता हे झाले, त्यांना थोडी थोडी तलाव निर्माण झाले. पावसाळ्यातलं पाणी थोडं साठायला लागलं, काढायला लागलं. शेती झाली. आता हाताला काम पाहिजे. उद्योगांची निर्मिती, उद्योग निर्मितीचं मोठं केंद्र बीड जिल्ह्यातच स्थापन केलेलं आहे. आणि
अशा या दारिद्र्य रेषेखालच्या बीड जिल्ह्याला, त्यातल्या समाजाला त्यांनी उंचावला, दर्जा त्यांच्या जीवनमानाचा उंचावला आणि असा बीडचा प्रकल्प त्यांनी पूर्ण करून सोडला. आणि आता मात्र त्यांचं लक्ष होतं चित्रकूटकडे. पण याच्यापूर्वी त्यांच्याबद्दलची तुम्हाला गंमत सांगते की ह्यांचं हे कार्य आहे हे पाहून मोठमोठे उद्योगपती स्वतःहून त्यांच्याकडे मदतीसाठी येत असत. अगदी स्वतःहून त्यांना सांगत असत की मला तुम्हाला मदत करायची इच्छा आहे. फार फार पूर्वीच्या काळात या उपनलिका खणण्याच्या पूर्वीच मला वाटतं धीरूभाई अंबानी यांनी असं यांचं एक कार्य आणि आढावा पाहिला तेव्हा म्हणाले की मला तुम्हाला मदत करायची. आणि त्या काळात पैशाची किंमत म्हणजे खूप स्वस्ताही होती. 11 लाखाचा चेक त्यांनी लगेच त्यांच्या हातात दिला. खूप मोठं आहे. त्यानंतर चित्रकूटच्या प्रकल्पामध्ये मी आढावा याचा पटकन घेते जरा की चित्रकूटच्या प्रकल्पामध्ये त्यांनी विनोबांबरोबर भूदान चळवळीत भाग घेतला होता. त्यामुळे त्यांचं काम सगळ्यांना माहिती होतं. भगवानानंद म्हणून स्वामी होते. चित्रकूटला जेव्हा गेले त्या भगवानानंदाची 91 साली त्यांची भेट झाली आणि त्या भगवानानंदांनी स्वतःची 170 एकर जमीन यांना देऊन दिली. पारदर्शक कारभार. आणि त्या तिथे जेव्हा कृषी विज्ञान केंद्र वगैरे सगळी निर्माण केली आणि मोठी एक आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषद होती. आयुर्वेद शाळा त्यांनी त्यानंतर निर्माण केली. पण त्या परिषदेच्या वेळेला टाटांना ही गोष्ट समजली की चित्रकूटचा विकास होतोय. टाटांनी 5 कोटीचा चेक पाठवला. त्यानंतर कित्येक कोटी येत गेले. रामनाथ गोयंकांनी अशीच लाखो कोट्याची मदत केली. महेंद्र लाखांची कोट्यांची मदत त्यांच्याकडे मदत पोहोचत होती. अर्थात तुम्हाला माहिती आहे की हे मदत देणारे साधे सुधे नव्हते. त्यांना त्याच्या खर्चाचा आढावा आणि खर्चाचा ताळमेळ चोख मिळत होता. म्हणून एकावर एक मदत मिळत होती. त्यांना कळत होतं की ही जे आपलं दान आहे हे अगदी सत्पात्री जाते की दारिद्र्य रेषेखाली असलेल्या लोकांना त्या पैशातून वर उठवलं जातंय. सत्पात्रीच दान ना. आणि म्हणून हे लोक फार मोठे होतात. कधी कधी आपण नावं ठेवतो काय हे टॉवर काय बांधले. अहो त्यांचे जे काही वेगळंच आहे सगळं. त्यांना नक्की वंदनच करावं. पण त्यांचे कष्ट असतात, त्यांची दूरदृष्टी असते आणि त्यांचं दान करण्याची पात्रता पण असते. तेवढे मिळवलेले मी मगाशी सांगितलं की धन खूप मिळवा पण ते सांभाळण्याची आणि व्यवस्थित तीर्थाप्रमाणे खर्च करण्याची झेप हवी ही या लोकांची आहे. आणि म्हणून असं दान ते देऊ शकतात. आणि नानाजींसारखे कार्यकर्ते असं पारदर्शक उत्तम चोख कार्य करू शकतात. चित्रकूटला त्यांनी अशी उत्तम आयुर्वेद रसशाळा निर्माण केली. अनेक औषधी वनस्पतींची लागवड. आणि मग त्यांनी ठरवलं की इथे आपण विश्वविद्यालयात निर्माण करावं. कारण ते स्वतः हुशार बुद्धिमत्ता आपणच ऐकलंय त्यांच्याविषयी. तर त्यांनी असं विश्वविद्यालय डोळ्यांचं पारणं फिटेल असं बांधलंय की 22 विभाग आणि 80 विषयांचं शिक्षण स्वतः त्यांनी कष्टाने 3.5 वर्ष कुलपतीचं काम केलंय. म्हणजे काय बघा हे पण कार्य इथे राहून स्वतः कुलपती म्हणून काम केलंय 3.5 वर्ष. मग त्याचा राजीनामातून पुढचं कार्य म्हणजे असं एकोणकोटी कार्य चालूच होतं. त्याच्या मध्यच्या त्यांना पद्मविभूषण ही पदवी पण मिळालेली आहे सरकारकडून. त्यानंतर त्या ठिकाणी आपले राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम त्यांनी चित्रकूटला भेट दिली. आणि त्यानंतर साधारणतः 2010च्या सुमाराला वरिष्ठ नागरिकांचं मोठं संमेलन होतं. त्यासाठीही त्यांना अनेक प्रकारच्या मदती मिळाल्या. ते उत्तम सगळं संमेलन यशस्वी झालं आणि चित्रकूटचा प्रदेश हा संपूर्ण उद्योगांनी बहरला. म्हणजे औषधी वनस्पतींचे उद्योग,
शेतीचे उद्योग, तांत्रिक उद्योग, विश्वविद्यालयासाठी लागणाऱ्या गोष्टींचे उद्योग, अशा उद्योगांनी हा सगळा परिसर लोकांच्या हाताला काम मिळालं आणि लोकांचं जीवनमान उंचावलं. आणि त्यानंतर मात्र फेब्रुवारीमध्ये हे संमेलन झाल्यानंतर, हे संमेलन झाले 8 फेब्रुवारीला आणि 27 फेब्रुवारी 2010 या दिवशी चित्रकूटमधल्याच एका दवाखान्यामध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला आणि ते वैकुंठाला नक्कीच पोचले असणार याची खात्रीच आहे. त्या बघायलाच नको. नानाजी देशमुख महाराज की. म्हणजे असं हे उत्तम कार्य, मोठे मोठे प्रकल्प यशस्वी केले आणि वेगवेगळे पुरस्कार मिळाले, भूमिगत झाले, तुरुंगवास भोगला, पण गुणग्राहकता जी माणसं भेटली त्यांच्याकडून त्यांनी गुणग्राहकता स्वीकारली आणि खरोखरच म्हणजे ते फार महानच म्हणायला पाहिजे. त्यांनी असं मोठं कार्य करून सोडलेलं आहे की भारतातल्या अनेक जिल्ह्यातल्या सामाजिक जीवनाचा स्तर हा त्याने उंचावलाय आणि त्यांना खूप मोठं करून सोडलं. त्या योगाने त्यांचं आयुष्य हे अतिशय मोलाचं झालं. नुसतं मोलाचं नाही, अनमोल. त्याचं मोल कोणाशीच होऊ शकत नाही, तुलना कोणाशीच होऊ शकत नाही, असं कार्य आहे त्यांचं. आणि म्हणून असं हे कार्य पाहून त्यांना राज्यसभेतलं पण सदस्यत्व देण्यात आलं होतं आणि मरणोत्तर त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला. आता भारतरत्न हा उच्च पटीने भारतासाठी कार्य करणाऱ्यांनाच दिला जातो, तर त्यांचं कार्य हे त्यापेक्षाही थोर आहे. आणि म्हणून मगाशीच मी एक वाक्यात सांगितलं की नानांना भारतरत्न हा पुरस्कार मिळणं म्हणजे आपल्या भारताच्या भारतरत्न पुरस्काराची शान वाढणं आहे. अशा या नानाजींना माझे कोटी कोटी प्रणाम. आणि त्यांच्या कार्याचा हा माझ्या अल्पस्वल्प प्रयत्नाने मी जो आढावा घेतला आहे आपल्याला नक्कीच भावला असणार. आणि म्हणूनच तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत की हे आयुष्य असं बघा, मोलाचं असं करायचं आहे की वेळ कधीच गेलेली नसते. छोटंसं कार्य आपण करू शकतो आणि आपल्या आयुष्याचं मोल आपण नक्की वाढवू शकतो. तुकाराम महाराजांना तेच सांगायचं आहे. मोलाचे आयुष्य मोलाचे आयुष्य पूर्व पुण्य होया त्यावयाचा, पूर्व पुण्य होया त्यावयाचा. मोलाचे आयुष्य मोलाचे आयुष्य मोलाचे आयुष्य मोलाचे आयुष्य सार्थकी लागावे. पंढरीनाथ महाराज की जय. इथं मी विश्रांती घेते आणि हे चिदाना देगा देवा तुझा विसरण भावा, विसरण भावा तुझा विसरण भावा. पूर्ण काही नावाडी हेची माझे सर्व जोडी, माझे सर्व जोडी हेची माझे सर्व जोडी. कलही मुक्ती आणि संपदा सत्संग देई सदा, सत्संग देई सदा. तुझा म्हणे
गोपाल कृष्ण महाराज की जय, सद्गुरुनाथ